स्त्रियांवर होणारे अन्याय आणि अत्याचाराचा आपण आजपर्यंत पाहत आलेलो आणि ऐकत आलेलो आहे। तो महाभारतातला विषय असो की रामायणातला विषय असो, मुलगी शिकली कितीही शिकली, कमी प्रमाणात शिकली की अधिक प्रमाणात शिकली, अथवा घरामध्ये असेल किंवा बाहेर असेल, पण त्यांना लैंगिक शोषणाचा बळी पडावंच लागते। अशा अनेक घटना आपण रोजच पाहत असतो आणि वृत्तपत्रांच्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून बघत असतो। आणि कुठेतरी या घटना थांबाव्या, या घटना थांबवण्यासाठी राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो यांनी विविध प्रकारचे कायदे केले। आपल्या देशामध्ये पंतप्रधान महिला झालेल्या आहेत, राष्ट्रपती महिला झालेले आहेत, पण आजही कुठेही महिलांवरील अन्याय अत्याचारामध्ये कमी होताना आपल्याला दिसत नाही। उलट जेवढे आधुनिक तंत्रज्ञान आलेले तेवढ्या अधिक प्रमाणात त्या अन्याय अत्याचारामध्ये वाढ झालेली आहे। यामध्ये प्रामुख्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील मुलींना छळलं जातं, ब्लॅकमेल केलं जातं, प्रत्येक बाबतीमध्ये छळ केला जातो। आणि या छळाच्या बाबतीमध्येच बोलण्यासाठी आपल्यासोबत समाजशास्त्राच्या प्राध्यापिका स्मिता ओचार मॅडम आहेत आणि डॉक्टर रश्मी बोरीकर मॅडम आपल्यासोबत आहेत। मॅडम, आमच्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। नमस्कार मॅडम, आपण समाजशास्त्राच्या प्राध्यापक राहिलेले आहेत, तर समाजाच्या एकूण विकासामध्ये महिलांचं योगदान आणि महिलांवर होणारे अन्याय अत्याचार आपण ते जवळून पाहिलेले असं मला त्याबद्दल सांगा। मुळात हा खूप मोठा विषय आहे, कारण मानवी समाजाच्या निर्मितीबरोबरच स्त्री आणि पुरुष समाजाचे घटक म्हणून समाजात होतेच। परंतु हळूहळू म्हणजे मानववंशशास्त्राचा एकंदर आढावा घेतला तर 5000 वर्षाची आपली संस्कृती आहे असा आपण आढावा ज्यावेळेला घेतो त्यावेळेला 5000 वर्षामध्ये स्त्री पुरुषांचं सहजीवनाचे वेगवेगळे टप्पे आपल्याला दिसतात आणि मातृसत्ताकतेकडून पितृसत्ताकतेकडे झालेला समाजाचा विकास आणि विस्तार ह्यावरती अभ्यासकांचं एकमत झालेलं दिसतं। पितृसत्ताक व्यवस्था ज्या वेळेला निर्माण झाली आणि ज्या वेळेला साधनांवरती उत्पादन साधनांवरची मालकी हा महत्त्वाचा विषय पुढे यायला लागला, त्यावेळेला स्त्रियांचं घरातलं काम आणि पुरुषांचं बाहेरचं काम ही कामाची वाटणी आली। कामाच्या वाटणी येण्याबद्दल प्रश्न नव्हता, पण त्याबरोबर उच्च नीचतेचा संदर्भ जोडला गेला आणि कामाला दाम ज्या वेळेला आणखीन पुढे अर्थव्यवस्था विकसित होऊन श्रमाला मूल्य ज्या वेळेला आलं त्यावेळेला स्त्रियांचे श्रम कमी महत्त्वाचे, पुरुषाचे श्रम जास्त महत्त्वाचे अशी वाटणीतून ही पुढे शोषणाची एक स्थायी व्यवस्था निर्माण झाली। आणि आज आपल्याला दिसतं उत्पादनाची साधनं जशी पुन्हा बदलली, स्त्रियांचा अवकाश किंवा स्त्रियांचा वावर घराबाहेर जसा जास्त सुरू झाला तसं पुन्हा शोषणाचंच एक नवीन दालन खुलं झालं असं आपल्याला म्हणता येईल अशी आजची परिस्थिती। मॅडम, आपण गायनेकोलॉजिस्ट आहात, स्त्रीरोगशास्त्र आहात आणि आपल्याकडे जे पेशंट हे येतात तर त्या सगळ्या आर्थिक वर्गाचे, आर्थिक दृष्टीने काही सक्षम असतील, काही अक्षम असतील, काही अत्यंत गरीब असतील, तर त्यांच्यामधला आपला अनुभव काय सांगतो आपल्या डॉक्टरपेक्षा? आमच्याकडे येणाऱ्या ज्या महिला असतात त्या सहसा त्यांच्या प्रजनन क्षमतेशी संबंधित काही आजारपणामुळे आमच्याकडे आलेल्या असतात आणि महिला ही कुठल्याही आर्थिक गटातली किंवा सामाजिक गटातली असली तरी शरीर धर्माने ती समान असते। त्यामुळे त्या शरीर धर्माच्या अनुषंगाने तिला ज्या अडचणींना तोंड द्यावं लागतं त्या अडचणीसुद्धा समानच असतात असं मला जाणवलेलं आहे। फरक इतका जाणवतो की जी आर्थिकदृष्ट्या सक्षम नसते त्या महिलेला तिच्या अडचणींवर जर मात करायची असेल तर तिला सरकारी व्यवस्थेपुढे जावं लागतं, सरकारी आरोग्य व्यवस्थेपुढे जावं लागतं आणि ही सरकारी आरोग्य व्यवस्था त्या महिलेला तिच्या वैयक्तिक अडचणी मांडण्यासाठी जी एक थोडीशी प्रायव्हसी हवी असते ती सरकारी व्यवस्थेमध्ये तिला मिळत नाही आणि मग अशा वेळेला तिला शक्य नसताना सुद्धा तिला कुठेतरी खाजगी आरोग्य व्यवस्थेचा आधार घ्यावा लागतो, कारण या सगळ्या गोष्टी बोलण्यासाठीची जी एक प्रायव्हसी तिला हवी असते ती तिला खाजगी आरोग्य व्यवस्थेमध्ये मिळताना आपल्याला दिसते। दुसरा एक महत्त्वाची गोष्ट मला जाणवली ती अशी की या सगळ्या महिला त्यांच्यावर जर लैंगिक छळ किंवा अन्याय अत्याचार झाला असेल तर सुरुवातीला ते लपवण्याकडे त्यांचा कल असतो, त्या आमच्याकडे ते एक शारीरिक व्याधीचं रूप घेऊन येतात, पण डॉक्टर म्हणून इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर जेव्हा लक्षात येतं की हा कुठलाही रोग किंवा आजार नाही आहे तर हा छळाचा परिणाम म्हणून या बाईला हे सगळं सहन करावं लागताना दिसत आहे,
त्यावेळेला मात्र त्या महिलेला खूप विश्वासात घेऊन तिच्याशी एक मैत्रीचं प्रेमाचं नातं जोडण्याचा प्रयत्न करून या तिच्या आजाराच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करावा लागतो. आणि मग या संवादामधून बरेचदा असं लक्षात येतं की हा रोग किंवा आजार नसून तिच्या घरामध्ये असलेल्या जोडीदाराकडून किंवा घराच्या बाहेर जर ती कामासाठी किंवा दुसऱ्या काही कारणासाठी पडत असेल तर तिथे असणाऱ्या समाजातल्या भिन्नलिंगी व्यक्तींकडून तिचा जो हा लैंगिक छळ झालेला आहे त्याचा हा परिणाम आम्हाला बघायला मिळतो. ज्या शाळेमध्ये ती मुलगी शिकत होती इयत्ता 9वी मध्ये, त्याच्या शिक्षकांनी 35 वर्षाचा शिक्षक, म्हणजे तोही विवाहित असेल आणि अविवाहित असेल तरी त्याला ते लायसन नाही का आपल्या विद्यार्थिनीला छळावं, तर त्या मुलीला त्यानं आत्महत्येस प्रवृत्त केलं. आणि ती मुलगी रोज डायरी लिहायची आणि त्या डायरीमध्ये त्यानं उल्लेख केला की आई मी तुला सांगू शकले नाही. तर मुलींना आणि महिलांना हे सांगावंसं का वाटत नसेल मॅडम? आपण समाजशास्त्राच्या प्राध्यापिका असल्यामुळे आपल्याला समाजशास्त्राचा अभ्यास आहे आणि एकंदरीत मानसशास्त्राचा पण अभ्यास असेल आपल्याला. मुळामध्ये लैंगिकता हा जो विषय आहे, लैंगिकता, लैंगिक जीवन, लैंगिक संबंध, हा सगळा विषय हा सामाजिक दृष्ट्या न बोलण्याचा विषय, ज्याला टॅबू म्हणतो, याविषयी जाहीररित्या किंवा सार्वजनिकरित्या बोलू नये असे संकेत ज्याला सभ्य समाज म्हटलं जातं, या सभ्य समाजात आहेत. भारतापासून जगभरातल्या सगळ्या ज्याला समाजामध्ये टॅब्यूज आहेत, हे निर्बंध आहेत आणि म्हणून ह्याबाबत फारसं बोललं जात नाही. म्हणजे मुलीला आताच्या केसमध्ये मुलीला हे चुकीचं घडतं आहे हे माहिती आहे, कळलं आहे, पण ती आईशी बोलू शकली नाही कारण तिच्या मनामध्ये हा विषय कसा बोलायचा हा जो ही जी भावना आहे ह्या भावनेचं प्राबल्य दिसतं. आणि हीच भावना आपल्याला अनेक बाबतीत स्त्री पुरुष संबंधांच्या संदर्भात अनेक बाबतीत पुढे जाताना दिसते. म्हणजे नाही म्हणायचं नाही हे शिकवलं जातं, तो एक टॅबू. जे नको असेल ते आधी सहन करायचं, ते टोकाला जाईपर्यंत बोलायचं नाही, हा एक निर्बंध. हे शिकवण्यातून पुढे एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे जाते. बरं, मुलींच्या बाबतीमध्ये पद, प्रतिष्ठा आणि आईवडिलांची इब्रत, इज्जत, मान सन्मानाचा विचार करतात. मग तो वडील असो, भाऊ असो, काका, मामा, बाबा, जे कोणी असेल ही पुरुष मंडळी. पण तीच पुरुष मंडळी इतर मुलींना आणि महिलांना बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा ठेवते. याबद्दल मॅडम? नाही, मुळात आपल्या घरातली असेल ती मुलगी बहीण बेटीची इज्जत राखायची आणि बाहेर गेल्यानंतर दुसरीची इज्जतीचा सवाल काही प्रश्नच येत नाही, कारण मी पुरुष आहे. या पौरुषत्वाच्या चुकीच्या ज्या कल्पना आहेत त्यातून हा सगळा गुंता निर्माण होतो. आत्ताच्या शासनाच्या GRचा उल्लेख झाला, म्हणजे शासन फक्त एक आदेश काढून मोकळं होतं, पण त्या आदेशाची अंमलबजावणी कशी करणार, कोण करणार, ह्या जबाबदारी निश्चितीची गोष्ट मात्र बोलत नाही. किंबहुना अनेकदा असं होतं की वर्कलोड नावाचा जो प्रकार आहे, शिक्षकाचं वर्कलोड, त्यामध्ये ह्या विषयाला किती तासिका दिल्या, त्या कोण घेणार, त्याची जबाबदारी काय, ह्याबद्दल मात्र शिक्षण विभाग काही बोलत नाही. किंवा मेडिकल ऑफिसर असेल, ॲडॉलसंट क्लिनिक चालवा म्हणून सांगणं सोपं आहे, पण ती कोण चालवणार, त्याची जबाबदारी काय, त्याच्या तासिका काय, त्याचं कसं हे करणार, त्याच्या नोंदी कशा ठेवणार आणि त्या नोंदींची परत तपासणी कशी होणार आणि त्याचं मग मानधन असेल, त्याचं पुढचं जे आर्थिक गणित असेल ते काय करणार, ह्याबद्दल हे आदेश कधीच काही बोलत नाहीत. आणि म्हणून मग कागदावर उत्तम असलेला GR प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या वेळेला मात्र टोटली फसलेला दिसतो आणि मग हे सगळे मुद्दे दिसतात. म्हणजे आम्ही व्यवस्था तर निर्माण केली, पण मग अंमलबजावणी का होत नाही आहे, मग ती कोणी करायची, आणि त्याची शेवटी न झाल्यामुळे किंमत कोणी द्यायची, हू विल पे द कॉस्ट, असा ज्यावेळेला प्रश्न येतो त्यावेळेला ज्यांचा काहीच हे नियम करण्याशी संबंधित नाही, अंमलबजावणी करण्याशी संबंधित नाही, अशा निष्पाप मुलींना किंवा अशा माहीत नसलेल्या बायकांना ह्या किमती द्याव्या. आता शासन निर्णय काढून GR काढतो, तर त्या GRची अंमलबजावणी होते की नाही होते हे कोण बघतं आणि त्यावर आपण समाज म्हणून आपली काय भूमिका असायला पाहिजे? समाज म्हणून तर विचारलं पाहिजे, पण मुळात हा प्रश्न बायकांचे प्रश्न कळीचे प्रश्न बनतच नाही. ज्या वेळेला ते कळीचे प्रश्न बनतील, कळीचे म्हणजे महत्त्वाचे मुद्दे ज्या वेळेला बनतील त्यावेळेला त्याचा हिशोब घेतला जाईल ना. मुळात महिलांचे प्रश्न हे सगळ्या महिलांचे सगळे प्रश्न सारखे आहेत असा एक
व्यापक मोठा असा एक दृष्टिकोन घ्यायचा आणि मग ते प्रश्न सोडवण्यासारखे काहीतरी करायचे. असं करून आम्ही महिलांना न्याय दिला अशी एक भ्रामक समजून आजचा आधुनिक समाज करून घेतो. तिथेही गेलं जातं. जिथे प्रश्न आहे तिथेच त्याचं उत्तर शोधायला पाहिजे आणि त्या उत्तरासाठी जबाबदारी निश्चित केली. शासनाचं काम फक्त GR काढून मोकळं व्हायचं, त्याच्या अंमलबजावणी संदर्भात कुठल्याही उपाययोजना करत नाही शासन GR काढतं, जबाबदारी निश्चिती नाही. आता हा शिक्षण विभागाचा GR शाळांमध्ये प्राथमिक शाळा असतील किंवा त्या आधीच्या शाळा असतील त्याच्यासाठी गुड टच बॅड टच शिकवण, त्याच्यासाठीची पुस्तकं, त्याच्यासाठीचं जे मनुष्यबळ आहे विकसित. कारण आजकाल असं झालं समुपदेशन सुद्धा इतका सोपा शब्द झाला आहे की कोणीही जो बोलतो तो समुपदेशन करतो. ते समुपदेशन नसतं खरं, पण तसंच हे आम्ही असं सांगतो, हो आम्ही शिकवतो की, मग ते कोणी शिकवायचं? ज्या बायका आहेत त्या बायकांनीच शिकवायचं गुड टच आणि बॅड टच. सगळे जे डॉक्टर्स आहेत त्या डॉक्टर्सने शिकवायचं, सगळे डॉक्टर्स त्यांनीच शिकवायचं प्रजनन क्षमता, जन्मक्षमता काय आहे, त्याचे आरोग्य काय आहे त्याच्यामध्ये. पण मुळात नेमका हा विषय कसा शिकवला गेला पाहिजे, अनौपचारिकरित्या शिकवायचं असेल तर त्याचं काय मॉड्यूल असलं पाहिजे, ह्याच्याबद्दलचे गांभीर्याने देशपातळीवरचे विचार हे फारसे झालेले दिसत नाही. गुड टच आणि बॅड टच हे किती वर्षापर्यंत त्यांना शिकवायचे? आता उदाहरण समजा 5 पहिलीमध्ये मुलगी जातो, तर फक्त मुलींना शिकवायचं का मुलांना पण शिकवायचं? दोघांनाही. कारण केवळ फक्त मुलीच याच्यासाठी बळी पडतात असं नाही, मुलं सुद्धा बळी पडतात. आणि ते फक्त बायकांकडनंच बळी पडतील असं नाही, किंवा या एकमेकांनाही पुन्हा धोके आहेतच. आणि म्हणून व्यक्ती म्हणून स्त्री आणि पुरुष घडवत असताना चांगला स्पर्श, वाईट स्पर्श ह्या बाबी सांगितल्याच पाहिजे. त्याची भीती न दाखवता त्याबद्दलचा एक निकोप दृष्टिकोन कसा स्वीकारला जाईल अशा पद्धतीने समाजाची. आपल्यासाठी एक प्रश्न आहे. आपल्याकडे सगळ्या वर्गाच्या महिला आणि बायका या उपचारासाठी येतात, मग त्या प्रसूतीसाठी येत असतील किंवा अजून त्यांच्या प्रेग्नन्सी काळामधल्या उपचारासाठी किंवा इतर उपचारासाठी येत असतील. तर तुमचे अनुभव काय? आता समजा श्रीमंत स्त्री असेल तर ती आरोग्य जपते, मध्यमवर्गीय असेल तर ती थोडंसं दुर्लक्ष करते, आणि गरीब असेल तर ती अजूनही दुर्लक्ष करते आरोग्याच्या बाबतीमध्ये, आणि जो छळ होत असेल तो सहन करते. याच्यामध्ये आर्थिक स्तरापेक्षा सुद्धा ती महिला व्यक्ती म्हणून कशी घडली गेलेली आहे हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. तिला स्वतःच्या शरीराच्या किती जाणीवा तिच्या प्रगल्भ झालेल्या आहेत, आणि माझं कुटुंब चांगलं राहायचं असेल तर मी स्वतः चांगलं राहणं जरुरी आहे ही भावना जर तिच्यामध्ये प्रबळ असेल, म्हणजे कुटुंब हे मी का याच्याशी जोडलं, कारण आपल्या समाजव्यवस्थेमध्ये महिला आणि कुटुंब हे जोडलेलं आहे. खरं म्हणजे स्त्रीवादी भूमिकेतून बघितलं तर तिने स्वतःनी आरोग्यदायी राहण्यासाठी तिने त्याच्या शरीराकडे लक्ष देणं अपेक्षित आहे. पण मी असं बघितलेलं आहे की साधारणतः आर्थिक स्तर कुठलाही जरी असला आणि शिक्षण कितीही जरी असलं तरी त्या महिलेची स्वतःच्या शरीराकडे बघण्याची दृष्टी कशी आहे याच्यावर ती स्वतःच्या शरीराच्या काळजी कशी घेईल आणि त्यांच्या कोणत्या कंप्लेंट्ससाठी आमच्याकडे येईल हे आम्हाला दिसतं. लाखो रुपये कमावणारी बाई सुद्धा स्वतःच्या शरीराकडे टोकाचं दुर्लक्ष करताना दिसते, आणि त्याच वेळेला रोजंदारीवर 200 रुपये कमावणारी बाई सुद्धा आपल्याला स्वतःच्या शरीराविषयी अतिशय सजग असलेली दिसते. म्हणजे 2 उदाहरणं नावं न घेता मी इथे सांगू शकेन की एक कॉम्प्युटर इंजिनियर असलेली मुलगी माझ्याकडे जेव्हा दाखवायला आली तेव्हा तिला स्तनांचा कर्करोग हा शेवटच्या स्टेजमध्ये झालेला होता. गेले वर्षभर तिला होत असणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष केलेलं होतं, आणि त्याच वेळेला असं एक उदाहरण बघायला मिळालं की कन्स्ट्रक्शनच्या साईटवर काम करणारी महिला जी डोक्यावर विटा वर घेऊन 4 मजले चढत जाते कन्स्ट्रक्शनसाठी, ती मात्र मला अंगावरून पांढरा आणि लाल पदर जातो म्हणून लवकर माझ्याकडे आली, आणि तिच्या गर्भाशयाच्या पिशवीचा कॅन्सर हा आम्ही अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट करू शकलो, आणि तिचं ऑपरेशन केल्यानंतर ती आज एक चांगल्या पद्धतीचं आयुष्य जगताना दिसत आहे. आपल्यासाठी एक प्रश्न. हिंदू कोड बिलमधून महिलांना आणि मुलींना आजपर्यंत झालेला फायदा आणि त्याचा फायदा घेणाऱ्या महिला मुली आणि न घेणाऱ्यांच्या बाबतीत आपल्याला काय? हिंदू कोड बिल आणि त्यामधून महिलांना मिळालेला
मिळालेलं वेगवेगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य, अधिकार, हक्क हा एक मोठा व्यापक चर्चेचा विषय होईल. कारण हिंदू कोड बिल मूळ स्वरूपात जे मांडलं गेलं ते आजही आपण तसंच्या तसं स्वीकारलेलं नाही. आज अनेक कायदे टप्प्याटप्प्याने हिंदू कोड बिलातल्या काही तरतुदींवर आधारलेले आहेत. पण आज जे काही मुख्यतः स्त्रियांना, भारतीय स्त्रियांना स्वातंत्र्य मिळालं, सगळ्या जातीच्या, सगळ्या धर्माच्या, सगळ्या प्रांतांमध्ये राहणाऱ्या आणि सगळ्या वयोगटातल्या स्त्रियांना जे स्वातंत्र्य मिळालं आणि जे हक्क मिळाले त्याची मुळं हिंदू कोड बिलात आहेत. हेच आज भारतीय महिलांना माहीत. हे त्याही वेळेला माहीत नव्हतं, आजही माहीत नाही. म्हणजे साधं शासकीय सेवेतल्या किंवा कामगार, परमनंट कामगार महिलेला मिळणारी प्रसूती रजा याची तरतूद कुठेतरी हिंदू कोड बिलात आहे हे माहिती. इतक्या छोट्या छोट्या बाबी आहेत. हिंदू कोड बिल आणि महिला हा खूप मोठा स्वतंत्र चर्चेचा विषय. आपण जे हिंसाचाराच्या बद्दल बोलतो आहोत, या हिंसाचाराच्या बाबत सुद्धा हिंदू कोड बिलांनी अतिशय भूमिका घेतलेली आहे. द्विभार्या प्रतिबंधक कायदा आहे, त्याचं अतिशय ठोस असं उदाहरण म्हणून देत आहे. बरं, आजही मुलींना लग्नाच्या बाबतीत स्वातंत्र्य नाही. जर त्यांनी प्रेमविवाह केला तर ऑनर किलिंगच्या नावाखाली दोघांची हत्या केली जाते, नाही तर त्या मुलीची किंवा मुलाची एकाची तरी हत्या केली जाते, पण केलीच जाते. असे अनेक प्रकरण आपण बघतो. त्याबद्दल ऑनर किलिंग आणि मुलींना विवाहाचं म्हणजे जोडीदार निवडीचं स्वातंत्र्य आहे की नाही, आणि ते भारतीय समाजात आता संकुचित झाले का आधी होतं वगैरे वगैरे, हा पूर्ण व्यापक विषय आहे. कारण हिंदू विवाहाचे जे नियम आहेत किंवा हिंदू विवाह प्रकार जे आहेत त्यामध्ये 4 हिंदू विवाह प्रकार असे आहेत ज्यामध्ये स्त्रीला वस्तू म्हणून तिचं साधारणपणे समाज मान्य असे 4 विवाह प्रकार आहेत. आणि दुसरे जे 4 विवाह प्रकार आहेत ज्यामध्ये गांधर्व विवाह आहे, त्याचा प्रेमविवाहाशी संबंध आहे किंवा स्त्रीच्या जोडीदार निवडीशी संबंध आहे. त्यामुळे भारतामध्ये हे फार पूर्वीपासून ह्या पद्धतीने जोडीदार निवडीचं स्वातंत्र्य होतं असं म्हणणाऱ्यांचा एक गट आहे. विवाहाच्या 2 नियम सांगितले, अनुलोम आणि प्रतिलोम. ते आंतरजातीय विवाहाच्या संदर्भामध्ये प्रतिलोम विवाह पद्धत आहे. म्हणजे उच्च वर्गीय स्त्री असेल आणि कनिष्ठ वर्गीय पुरुष असेल त्यामध्ये झालेले विवाह संबंध. म्हणजे परंपरा नाही का, तर परंपरा आहे. पण आजचं त्याचं स्वरूप जे आहे, जातीय स्वतःच्या जातीचा जो अभिमान आहे तो इतक्या टोकाला पोचतो आहे आणि त्याला नाव दिलं आहे ऑनर किलिंग. कोणाचा ऑनर? आणि ऑनर किल करणं म्हणजे व्यक्ती मारणं का? ही सगळी समीकरणं ही आजच्या प्रसारमाध्यमांची आपल्याला दिली आहे आणि ते अतिशय चुकीच्या पद्धतीने त्याचं ग्लोरिफिकेशन हे होताना दिसतं. आणि समाजशास्त्राचे प्राध्यापक ही काही नवीन घटना नाही आहे की तरुण स्त्री पुरुषांनी आपला वैवाहिक जोडीदार निवडणे, ही काही नवीन घटना नाही. पण ह्या नवीन घटनेचं आजचं हे जे रूप आहे हे मात्र भयावह आहे. आणि स्त्रियांचं स्वातंत्र्य, स्त्रियांचे निवडीचे अधिकार किंवा स्त्रियांचा नकाराचा अधिकार, कायदा तर वेश्येला सुद्धा संबंध ठेवण्यासाठी नकार देण्याचा अधिकार आहे असं मानणारा असा प्रगत कायदा आहे. परंतु ऑनर किलिंगमध्ये मात्र कसला ऑनर आणि कसलं किलिंग हे प्रश्न चिंताजनक आहे. मॅडम, ऑनर म्हणजे नेमकं काय, पण तो कसा, म्हणजे हे समजतात, ऑनर कसा समजतात? मी हा जो प्रश्न विचारलेला आहे याचं उत्तर देणं हे जरा गुंतागुंतीचं आहे असं मला वाटतं. कारण सर्व जाती धर्माच्या पोटजातीच्या अनुषंगाने याची संकल्पना बदलत जाते असं माझं मत आहे. कधीतरी हा ऑनर तुमच्या कुटुंबाचं समाजामध्ये असलेलं स्थान याच्याशी मात्र हा पूर्णपणे जोडलेला आहे. आणि हे सामाजिक स्थान अनेक वेळेला त्या कुटुंबामध्ये असलेली आर्थिक स्थिती याच्याशी जोडलं जातं. त्या कुटुंबामध्ये असलेली अचल मालमत्ता जे जमिनीच्या रूपाने किंवा घरदाराच्या रूपाने त्याच्याशी जोडलं जातं. आणि अनेक वेळेला हे त्या जाती धर्मामध्ये असलेलं आपलं उच्चस्थान याच्याशीही जोडलं जातं. पण ऑनर हा शब्द जेव्हा येतो त्यावेळेला माझ्यासारख्या एका सामान्य व्यक्तीला असं वाटतं की जर खरंच ऑनरचा विचार करायचा असेल तर तो ऑनर सांभाळण्याची जबाबदारी ही कुटुंबातल्या प्रत्येकच व्यक्तीची असली पाहिजे. मग ती फक्त महिला आणि मुलींच्याच डोक्यावर का ठेवली जाते? कारण जी ऑनर किलिंगच्या नावाखाली आपल्याला
महिलांचे खून होताना दिसतात, पण बलात्कार केलेल्या मुलाचा आपल्या आईवडिलांनी कोणी खून केला असं उदाहरण आतापर्यंत एकदाही दिसलेलं नाही. म्हणजे जिच्या बाबतीमध्ये अपघात होतो ती व्यक्ती दोषी मानली जाते आणि जी अपघाताला कारणीभूत असते ती मात्र राजरोसपणे आपल्याला समाजामध्ये फिरत असताना दिसते. अशी ऑनरची आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असलेली एक गल्लत आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसते. या ऑनरचा संबंध आणखीन एका वेगळ्या संकल्पनेशी, आणि तो आहे योनिसूचितेची. योनिसूचितेची संकल्पना आली ती वंश आपला टिकवून धरणे ह्या संदर्भात. आमचा वंश आणि मग त्याचं स्वरूप पुढे जातीच्या संदर्भात भारतीय समाजात झालं. आमची जात जर शुद्ध ठेवायची असेल तर ते बीज धारण करणारं गर्भाशय आणि त्याचं दृश्य असलेली योनी ही शुद्धच राहिली पाहिजे. ह्या संकल्पनेतून हा पुढचा सगळा प्रवास हा सुरू होऊन जातो. म्हणजे पितृसत्ताकतेच्या मानसिकतेचं एक टोकाचं रूप म्हणून ऑनर किलिंगकडे आपल्याला बघायला पाहिजे. बरं, आज आता समजा सवर्णाची मुलगी आहे आणि एखादा दलित हा एखादा मोठा अधिकारी आहे, तेव्हा हे सवर्ण कुटुंब त्या दलित अधिकारी मुलाला सहजपणे स्वीकारतात. याबद्दल हा एक अशा पद्धतीचा चर्चा ही वेगवेगळ्या पातळ्यांवरती होताना दिसते आहे गेले काही वर्ष. मला असं म्हणायचं, याच्याबद्दलचा अभ्यास आहे का? समाजशास्त्रीयचं काही संशोधन उपलब्ध आहे का? संशोधनाच्या आधारावरती हे जर विधान होत असतील तर मग त्याबद्दल काही बोलता येईल. समाजामध्ये साधारणपणे लोकांना काय वाटतं आहे, किंवा मग उच्च जातीच्या त्याचा एक संदर्भ, एक पुढचं वाक्य असं एक येतं आहे दुर्दैवाने की आमच्या दलित मुलांना फसवतात या उच्च जातीतल्या मुली. तर मग जो IAS IPS असे उच्च पद धारण करणारी व्यक्ती ती कोणत्या जातीची याच्याशी माझा संबंध नाही, पण इथे दलित हा संदर्भ वापरला तुम्ही म्हणून मी म्हणते, ती इतकी वेडी आहे का, किंवा इतकी ती काय म्हणूयात फसवू शकण्या इतकी भोळी आहे का की ज्याला उच्च जातीय मुली ह्या फसवू शकतात. त्यामुळे मग आपणच आपल्या जाती समूहाला कुठेतरी वेगळ्या पातळीवरती नेऊन ठेवतो असं मला वाटतं. अशा प्रकारचं आपल्याला म्हणता येणार नाही. कदाचित आपण त्याला असं म्हणू शकतो, तेही आता हेही मी अभ्यास नाही, पण एक त्याला दुसरी बाजू कदाचित असू शकेल. आर्थिकदृष्ट्या एक संपन्नता लाभल्यानंतर जी काही जीवनशैली जगायची आहे असं आस त्याला वाटते आहे, त्याच्याशी जुळणाऱ्या जीवनशैलीच्या स्तरावरच्या या मुली असू शकतात. आणि तरुण सुलभ भावनेमध्ये एकत्र येणाऱ्या त्या वयोगटाला जातपेक्षाही इतर जे घटक आहेत ते जास्त महत्त्वाचे वाटतात. म्हणून कॉलेज हे कदाचित प्रेमविवाहाचं ठिकाण जे बनतं. तसंच मग अकॅडमी या ज्या आहेत पुढच्या प्रशिक्षणाच्या, म्हणजे निवड झाल्यानंतरच्याही आणि निवडीच्या आधीपूर्वीच्याही ज्या अकॅडमीजमध्ये येणाऱ्या मुलं मुली ह्यांच्यामधल्या प्रेमविवाहांची संख्या ही जास्त असू शकते. पण असं मला बिलकुल एक समाजशास्त्रज्ञ म्हणून मी अतिशय हे निषेधार्ह आहे विधान असं मी म्हणेन की जी शैक्षणिक पात्रता ते धारण करतात आणि सिद्ध करतात त्या पात्रतेची व्यक्ती अशा प्रकारे भावनेच्या आहारी किंवा फसवलं जात असेल त्यावेळेस ऑनर कुठे जातं. म्हणजे जे म्हणताना मी सवर्ण आणि हा दलित, म्हणजे ते जेव्हा एका पदावर बसतात तेव्हा तेच चालतं, कारण की हा एक IPS तो IAS नाही तर दोन्ही सेम, तेव्हा ऑनर कुठे जातो. पण जेव्हा तो मुलगा किंवा मुलगी गरीब असेल तेव्हाच ऑनर. तर याचा आर्थिक दृष्टीने काय महत्व? नाही, मुळात ऑनर किलिंगचा जो भाग आहे, तुम्ही आता ही एक उच्च पदस्थांच्या विवाहाच्या संदर्भामध्ये बोलत आहात, पण ऑनर किलिंगचं जे घोषणा फतवे जे निघत आहेत हे सगळे आपल्याला दिसतात आर्थिकदृष्ट्या कनिष्ठ स्तरावरती असलेले किंवा ग्रामीण भागामध्ये किंवा जिथे ट्रॅडिशनल किंवा परंपरागत धार्मिक आणि सार्वजनिक जीवनाचे नियम जिथे चौकटीत बद्ध जास्त आहेत त्या समाजामध्ये अशा प्रकारच्या घटना जास्त घडलेल्या दिसतात. डॉक्टर मॅडम, आपल्यासाठी एक प्रश्न. महिलांचं आजचं स्थान समाजामधलं आजचं स्थान आपल्याला काय, आपला जो अभ्यास आहे, आपण सजग महिला समितीचे सदस्य म्हणून शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये अथवा राज्यामध्ये पण आपण काही कामानिमित्त जात असाल तर आपल्याला आजचे
आपल्या दृष्टीने आजचा समाज आणि त्यामधलं स्त्रियांचं स्थान? 2024 मध्ये बोलायचं असेल तर मला असं वाटतं की गेली अनेक वर्ष सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुलेंच्या कामानंतर स्त्रियांना जी शिक्षणाची संधी मिळाली आणि एक विशिष्ट प्रकारचे करिअर करण्याच्या त्यांना ज्या संधी मिळाल्या, हे सगळं करत असताना सुद्धा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा फार काही बदलला आहे असं 2024 मध्ये सुद्धा म्हणता येऊ शकत नाही. कारण शिकलेली जरी आणि उच्चपदस्थ स्त्री जरी असली तरी तिच्याकडून कायमच पारंपरिक चौकटीतल्याच प्रकारच्या अपेक्षा ठेवल्या जातात. तिच्याकडे माणूस म्हणून बघितलेला आपल्याला दिसत नाही आणि स्त्रीकडे बघण्याचा समाजाचा जो दृष्टिकोन आहे हा ती एक लैंगिकता तिची जी आहे ती महत्त्वाची मानली गेलेली आहे आणि त्याच लैंगिकतेच्या दृष्टिकोनातून मग आजही तिला एक उपभोगाची वस्तू याच दृष्टीने जास्त बघण्यात येतं. कारण आज आपला जो काही जाहिराती आपल्यावर थोपवल्या जातात, ज्या काही प्रकारचं प्रॉडक्टचं मार्केटिंग आपल्याकडे केलं जातं किंवा ज्या प्रकारचे सिनेमे पुढे येत आहेत, ज्या प्रकारचं साहित्य पुढे येत आहे, या सगळ्यामध्ये स्त्रीला माणूसपण देण्याच्या ज्या काही एक भूमिका आहे ती एका विशिष्ट सीमित मर्यादेमध्येच आपल्याला दिसते. ती व्यापक स्वरूपामध्ये झाली आहे असं आजही म्हणता येत नाही. मॅडम, डोमेस्टिक व्हायलन्सच्या बाबतीमध्ये जे महिला आपण जर विचार केला तर महिलांमध्ये घरगुती अत्याचार खूप प्रमाणात आहे आणि तो कुणाकडूनही होतो. अगदी म्हणजे नवऱ्याकडूनच व्हावा पत्नीला असं नाहीये, तो सून आणि मुलाकडून सुद्धा तो वृद्ध आईवर होतो किंवा वृद्ध वडिलांवर होतो. तर यामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स हे जे कायदे आहेत तर या कायद्याची अंमलबजावणीबाबत आपण स्पष्ट. डोमेस्टिक व्हायलन्स पुन्हा एक महत्त्वाचा मोठा विषय आहे आणि शॉर्टमध्ये एक मोठा भाग आहे आणि याचं डोमेस्टिक व्हायलन्सचे खूप वेगवेगळे आकृतीबंध आता नव्याने पुढे येत आहेत आणि जे कायद्यातही त्या अनुषंगाने सुधारणा झाल्या. कारण कायदा झाला व्हायलन्सच्या अगेन्स्ट 498A सारखं खूप मोठं एक हत्यार स्त्रियांना मिळालं, पण त्याचा मिसयूज होतो हे न्यायालयाच्या लक्षात येते यायला लागलं आणि मग त्याच्यात पुन्हा कायद्यात बदल झाले. असे आपण सातत्याने प्रयोगशील राहिलेले आहोत आणि कुठेतरी स्त्रियांना आणि कुटुंबामध्ये पिचल्या जाणाऱ्या व्यक्तींना न्याय देण्याचा प्रयत्न हा होतो. कायदा चांगला असला तरी अंमलबजावणीच्या पातळीवरती मात्र इथे सुद्धा गोंधळ असलेला दिसतो. म्हणजे तुम्ही आजच्याच वर्तमानपत्रातल्या बातम्या जर पाहिल्या तर आज आकडेवारी जाहीर झाली आहे की अनेक वृद्धांनी मुलांच्या नावावरती प्रॉपर्टी ट्रान्सफर केली, ती परत आपल्याला मिळावी म्हणून अर्ज केलेले आहे. कारण घरांमध्ये ते हिंसाचाराला बळी पडतात आणि म्हणून आता हे वेगवेगळे रूप हिंसाचाराची पुढे येत आहेत. मुलांच्यावरती अत्याचार होणं, दत्तक घेतलेल्या मुलांवरती अत्याचार होणं, घराबाहेर असलेल्या कामाच्या ठिकाणी लहान वयात कामाला जाणाऱ्या मुलांवरती अत्याचार होणं, अशी अत्याचाराची वेगवेगळी रूपं ही आता येतात आणि आपण आपल्या परीने बंद घालण्याचा प्रयत्न करतो. परंतु आपल्याला करायची गरज आहे ती खूप मोठी सामाजिक कार्यकर्त्यांची फौज उभं करण्याची गरज आहे. शासन कायदे करेल पण ते कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी जागरूक नागरिक तयार होण्याची गरज आहे आणि जागरूक नागरिकांचा दबाव जसजसा वाढेल तसतसं कदाचित अधिकाधिक सजग शासन हे निर्माण होते. कारण एकीकडे शासन या सामाजिक जबाबदारीतून बाहेर पडतं आणि CSRच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून घ्या अशा प्रकारचे आदेश देतं आणि म्हणून सजग नागरिक होणं, जागरूक नागरिक, सक्षम नागरिक तयार झाले तर या प्रश्नांची उत्तरं मिळतील असं मला वाटतं. तुम्ही मगाशी म्हणालात स्त्रियांचा दर्जा कसा वाटतो. स्त्रियांचा दर्जा असा एका वाक्यात आपल्याला तपासता येणार नाही. इतका हा वेगवेगळ्या गटांमध्ये विभागलेला असा स्त्रियांचा गट आहे आणि म्हणून त्यांचे प्रश्न वेगळे आहेत, त्यांची उत्तरं वेगळी आहेत. एखाद्या ठिकाणी पुढे गेलेली महिला दुसऱ्या एखाद्या पैलूमध्ये अतिशय मागे असते आणि म्हणून ही एक टेप नाही आहे ह्याच्यासाठी. सामाजिक प्रश्नांची उकल करणं आणि त्याच्यावर उत्तरं देणं हे स्थानिक पातळीवर, प्रादेशिक पातळीवर, राज्य पातळीवर, देश पातळीवर अशा वेगवेगळ्या पातळ्यांवरती वेगवेगळे उपाययोजना कराव्या लागतील तर हे होऊ शकेल असं मला वाटतं. मॅडम, आपण स्त्रीरोग तज्ञ आहात.
आपल्याकडे प्रत्येक वयोगटातील स्त्री ही उपचारासाठी येत असेल, तर पूर्वी सासू सुनेवर सासूरवास करायची म्हणजे त्रास द्यायची, पण आता उलट झालेलं आहे, आता सुना सासवांना त्रास देत आहेत. तर असं समाजामधलं एकंदरीत चित्र आहे. तर त्या त्रास देण्यामध्ये त्यांना मानसिक त्रास किती होतो आणि शारीरिक त्रास किती होते आणि ते आपल्याकडे उपचारासाठी आलेले आहेत का आजपर्यंत? काय आहे ना, सासू आणि सून याच्या इतकं दुसरं कुठलंच नातं आपल्या समाज व्यवस्थेमध्ये बदनाम झालेलं नाही आहे. आणि मला असं वाटतं की सासू सून किंवा सून सासू असा हा एक गुंता नाही आहे. तर आताच्या काळामध्ये जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर छोटी झालेली कुटुंब, पैशाच्या असलेल्या अडचणी, उत्पन्नाचे नियमित स्रोत नाहीत, छोटी असलेली घरं, या सगळ्यांची पार्श्वभूमी याला जबाबदार आहे असं मला वाटतं. पूर्वीच्या काळी जो सासू सुनेचा गुंता थोडाफार दिसत होता आपल्याला, त्याच्यामध्ये असं लक्षात येत होतं की परक्या घरातून आलेल्या मुलीला आपल्या घरच्या सगळ्या चाली रीती ह्या थांबून ठोकून तिला शिकवल्याच पाहिजेत आणि तिने तसंच वागलं पाहिजे, असं एक कुठेतरी पार्श्वभूमी दिसत होती. आणि जी महिला आत्तापर्यंत त्या घरामध्ये करती धरती होती, तिला आपलं ते पद जातं का काय अशी एक कुठेतरी भीती मनामध्ये होती. आता बदलत्या काळामध्ये असं दिसत आहे की येणारी तरुण पिढीतली जी मुलगी आहे ती स्वतः सुद्धा एक सक्षम स्त्री म्हणून उभी आहे. ती आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, ती विचारांनी आधीच्या पिढीपेक्षा थोडीशी प्रगल्भ आहे. आणि त्यामुळे कुठेतरी हा गुंता होतोय की काय असं वाटतं. भारतीय समाज व्यवस्थेमध्ये एकत्र कुटुंब पद्धतीमुळे निर्माण झालेल्या या काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये थोडीशी एक समजुतीची भावना जर दोन्ही पिढ्यांकडून पाळल्या गेली तर मला असं वाटतं की एकत्र कुटुंब पद्धतीला नाव न ठेवता सुद्धा आपल्याला याच्यातून मार्ग काढता येऊ शकेल. एक शेवटचा प्रश्न आणि आपण आपलं चर्चासत्र संपवूया. पोक्सो कायद्याची अंमलबजावणी आणि त्याची रूपरेषा, बस एक थोडक्यामध्ये आमच्या प्रेक्षकांसाठी. अच्छा, मुलांवरच्या होणाऱ्या अल्पवयीन मुलांवरच्या होणाऱ्या या अत्याचाराचा कायदा हा अधिकाधिक आपण गंभीर आणि कडक करत चाललेले आहोत. बाल गुन्हेगाराचं वय काय करावं त्याबद्दलची चर्चा ही आता पुण्याच्या घटनेमध्ये पुन्हा एकदा येते आहे. आणि आता पोक्सोमध्ये म्हणजे कायद्यामधल्या तरतुदी ह्या अधिक कडक, पहिल्यापेक्षा जे ॲक्टपेक्षा अधिक कडक करून आपण पुढे जातो आहोत. अंमलबजावणीच्या पातळीवरती पुन्हा एकदा पोलीस यंत्रणा असेल किंवा तपास यंत्रणा असेल यांच्यावरती सुद्धा नियंत्रण ठेवण्यासाठी सजग नागरिक, NGO, संघटना कार्यरत असतील तर न्याय मिळण्याच्या शक्यता या अधिक आहे. म्हणजे कायदा केला आहे, कायदा होतो आहे, गरजेप्रमाणे कायदा बदलतोही आहे, पण कायद्याच्या निर्मितीची आणि अंमलबजावणीची प्रक्रिया इतकी क्लिष्ट आणि वेळखाऊ आहे तोपर्यंत समाज परिस्थिती आणखीन वेगळ्या पातळीवरती बदललेली. आणि म्हणून कायदा आणि समाज यांच्यामध्ये सातत्याने ही एक अशी रेस सुरू आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. पण त्यामध्ये अंमलबजावणीतल्या ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी राहू नयेत म्हणून पुन्हा नागरिक सजग असणे. डॉक्टर मॅडम, आपल्यासाठी पण एक शेवटचा प्रश्न. शारीरिक विकास आणि मानसिक विकास म्हणजे एखाद्या बालकाचा 12व्या-13व्या वर्षी त्याचा शारीरिक विकास होऊन जातो, पण त्याला मानसिकदृष्ट्या तो विकास झालेला नाही असं म्हणतात. आणि 18 वर्षांनंतरचा तो बालिक ठरवला जातो आणि 18 वर्षाच्या खालचा नाव आहे आणि त्याचा कायद्यामध्ये आणि जे गुन्हेगारी होते तर अनेक गुन्हे असे होतात की ते 18 वर्ष वयाच्या खालचे. आता समजा रेप होतो, तो एखाद्या 17 वर्षाच्या मुलाने केला तर तो रेप म्हणजे तो सुटतो त्याच्यातून, पण त्याची शारीरिक तो करतो ना, ती कृती करतो, तो ऑफेन्स करतो ना तो. तर त्याबद्दल बाल गुन्हेगाराचं वय आणि पॉक्सो कायदा असा जो मुद्दा आता मॅडमनी मांडला त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर एक मुळातून विचार करून बदल करायची गरज आहे असं मला वाटतं. कारण सहसा शारीरिक विकास आणि मानसिक विकास हे हातात हात धरून होतात असं एक शास्त्रीय दृष्टिकोनातून आपण म्हणू शकतो. मानसिक विकासासाठी अनेक घटक कारणीभूत असतात, जसं की कुटुंबातलं वातावरण, समाजातलं वातावरण, शाळेतलं वातावरण आणि आता तुमच्या आणि माझ्या हातामध्ये असलेल्या गॅजेटमध्ये असणारं वातावरण.
शारीरिक वाढ ही जैविक वाढ आहे, ती एका तिच्या विशिष्ट नियमाने होतच असते आणि त्याच बरोबरीने जैविक नियमानेच काही लैंगिक भावना सुद्धा प्रगल्भ होतच जातात. त्यामुळे 16 वर्षालाच आपण त्याला बालगुन्हेगार म्हणायचं का? लैंगिकच्या बाबतीमध्ये काही गोष्टी आपण त्याला अपवाद करायच्या का इतर गुन्ह्यांच्या तुलनेमध्ये? या सगळ्या गोष्टींचा मुळातून आता विचार करायची वेळ आलेली आहे आणि बालगुन्हेगार ठरवण्याचं वय हे 18 किंवा 16 न ठेवता त्याच्याही पेक्षा खाली आणण्याची गरज आहे का? कारण कुठेतरी आपल्याला वयात येण्याचं प्रमाण हे अलीकडे आलेलं दिसत आहे बदलत्या काळानुरूप. त्याचा मात्र आपण मुळातून विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. निर्भयानंतर हा प्रश्न जास्त पुढे आलेला आहे आणि म्हणून लैंगिक अत्याचारांच्या संदर्भामध्ये बालगुन्हेगारीचं वय, निर्भयामध्ये पण तो मुलगा 16 वर्षाचा होता आणि त्याला 2 वर्ष ठेवून त्याला देशात सोडलं का विदेशात सोडलं ही आपली ही न्याय व्यवस्था आहे. तर आपली न्याय व्यवस्थेमध्ये इतकी मोठी कमतरता आहे मॅडम का 16 वर्षाचा त्यानं म्हणजे ती सगळ्यात जास्त ती आपण त्याला बर्बरता म्हणतो ती त्या मुलानं केली. म्हणूनच की 16 तो त्याच्यानंतर हा जास्त मुद्दा प्रश्न पुढे आला. पण बालगुन्हेगारी ही फक्त लैंगिक गुन्हेगारीच आहे असं नाहीये, त्यामुळे अनेक प्रकारचे. त्यामुळे लैंगिक गुन्हेगारीच्या संदर्भामध्ये हे वयाची चर्चा जास्त मोठ्या प्रमाणावर. इतर गुन्ह्यांमध्ये समजा ठीक आहे, पण एखाद्या मुलीला इतक्या चुकीच्या पद्धतीने तिच्या लैंगिक भागाशी खेळ करणं आणि त्याला जीवे मारणं, तर हा 16 वर्षाच्या मुलानं केलं म्हणजे ती खूप मोठी गंभीर गोष्ट. मी तेच म्हणते आहे की लैंगिक संदर्भामधला ज्या अत्याचार करणारा आहे त्याच्या वयाच्या संदर्भामध्ये ती वयोमर्यादा कमी करणं हे आवश्यक आहे. पण समजा आर्थिक गुन्ह्यामध्ये त्याचा सहभाग असेल तर त्याचा तेवढा मानसिक विकास झालाय की नाही हा वेगळ्या वादाचा चर्चेचा विषय. म्हणून बालगुन्हेगार म्हटल्यानंतर तो टोटल बालगुन्हेगाराचं वय असं न म्हणता त्यांनी केलेल्या गुन्ह्याच्या स्वरूपाच्या अनुषंगाने त्याचा पुन्हा विचार करण्यात यावा असा एक चर्चेचा सूर आता अभ्यासकांमध्ये आहे. आपल्या